नमस्कार, मी नम्रता कुकिंग आणि बरंच काहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत चिकन समोसा. चला तर वेळ न घालवता चिकन समोसाची रेसिपी पाहूया. इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी मैदा. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून आपण याला चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत. आपल्याला अगदी सैल पीठ नाही मळायचं आहे, घट्ट कणिक मळायचं आहे. त्यामुळे जसं पाणी लागेल त्यानुसार पाणी घालून आपण याचा एक घट्ट गोळा बनवून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 5 मिनिटासाठी आपण मैद्याला अशा प्रकारे मळून घेणार आहोत जेणेकरून मैद्याची लवचिकता वाढेल आणि आपले समोसा जे आहेत ते तळताना फाटणार नाहीत. त्यामुळे मैद्याला मळताना चांगल्या प्रकारे मळणं फार गरजेचं आहे. मैदा मळून झाल्यावर 1 तासासाठी त्याला रेस्ट देणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण समोसाची पोळी लाटायला घेतो ती पोळी चांगल्या प्रकारे पसरते, कारण मैदा हा चांगल्या प्रकारे मुरलेला असतो. जर आपण मैदाचं पीठ मळल्यावर त्याला 1 तासासाठी रेस्ट दिला नाही तर पोळी लाटताना ती आखुडते, ती पटकन पसरत नाही. त्यासाठी आपल्याला मैद्याला कमीत कमी 1 तासासाठी भिजत ठेवणं फार गरजेचं आहे. आता आपण इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकनला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता चिकनचं टेक्स्चर कसं आहे. अशा प्रकारे आपल्याला चिकनला मिक्सर करून घ्यायचं आहे. समोशामध्ये जे आपण चिकनचं स्टफिंग करणार आहोत त्याची तयारी आपण करूया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. समोशाच्या स्टफिंगसाठी आपल्याला कांद्याची क्वांटिटी जास्त वापरावी लागते. अर्धा किलो बोनलेस चिकन मी इथे घेतलेलं आहे. त्यासाठी 7 ते 8 मीडियम साईजचे कांदे बारीक आपण इथे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालूया. जर तुम्हाला अद्रक लसूण बारीक चिरून घालायचं असेल तुम्ही त्या प्रकारे सुद्धा घालू शकता. अद्रक लसूण आणि कांदा पटकन शिजावे, त्यातला वास जावा म्हणून आपण चवीनुसार मीठ इथे घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आपण घालणार आहोत. माझ्या घरामध्ये लहान बाळ आहेत म्हणून मी 1च चमचा हिरवी मिरची पेस्ट वापरली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट करू शकता. आता आपण जे चिकन मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे त्याला अशा प्रकारे आपण याच्यामध्ये स्मॅश करून घेणार आहोत. चिकनला आपण मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकत्रित करून घेऊया. आधी असं हे घट्ट दिसतं, चिकट असं वाटतं, पण जेव्हा ते शिजतं त्यावेळेस ते मोकळं होतं. त्यामुळे त्याला मिक्स करताना टेन्शन घेऊ नका की हे चिकट झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आता आपण याला 10 मिनिटासाठी मंद आचेवर झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता चिकनला जे आहे ते पाणी सुटलेलं आहे. जसं आपलं चिकन शिजेल तसं ते पाणी आटून जातं. आता आपण चिकनला स्मॅश करून घेऊया. जर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्मॅशर नसेल तर वाटी किंवा ग्लासच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे चिकनला स्मॅश करून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन जेव्हा आपण घातलं फोडणीला तेव्हा घट्ट होतं. तर आता अशा प्रकारे मोकळा किंवा चिकनचं जे स्टफिंग आहे ते आपलं अगदी मोकळं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला पुदिना आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता आपल्याला याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्याला याला झाकून नाही ठेवायचं, नाहीतर कोथिंबीर आणि पुदिनाचा रंग काळपट होईल. आपलं स्टफिंग रेडी आहे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. आपण जे कणिक मळून ठेवलेलं त्याला आपण हलकंसं तेल लावून चांगल्या प्रकारे इथे पुन्हा एकदा मळून घेणार आहोत, जेणेकरून ते मऊसूद होईल आणि त्याची लवचिकता वाढेल. तुम्ही ते बघू शकता आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. छान प्रकारे त्याला रेस्टसुद्धा मिळालेला आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण त्याला मळून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत. समोसा करताना आपण जे कवर करतो समोसाचं वरती त्याची एक वेगळी पद्धत असते. अगदी सोपी पद्धत आहे, तर आपण ती आता बघूया. अशा प्रकारे मैदा लावून आपण जी आहे ती छोटीशी पोळी लाटून घेणार आहोत. आपल्याला मोठी पोळी नाही लाटायची आहे. पहिली छोटी पोळी लाटून झाली की आपण त्याला बाजूला ठेवणार आहोत. दुसरी पोळी लाटून घेऊया. अशा प्रकारे 3 ते 4 पोळ्या आपण लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे लहान पोळ्या लाटून झाल्या की आता आपल्याला काय करायचं आहे, एका पोळीवर तेल पसरवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे सगळीकडे आणि मैदा थोडा भुरभुरायचा आहे. त्याच्यावर आपण दुसरी पोळी ठेवणार आहोत. याच्यावर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडासा मैदा भुरभुरायचा आहे. असं आपल्याला प्रत्येक पोळीबरोबर करायचं आहे. त्याला आपण एकावर एक ठेवणार आहोत. अशा प्रकारे एकावर एक पोळी ठेवून झाल्यावर याला आपण मैदा लावून एका पोळीमध्ये लाटून घेणार आहोत. आपल्याला नॉर्मल साईज लाटायची आहे, जास्त मोठी नाही किंवा जास्त लहानही नाही. तर इथे आपली पोळी जी आहे ती लाटून रेडी आहे. आता आपण याला शेकून घेऊया. आता आपण याला शेकून घेणार आहोत. आपल्याला याला जास्त वेळ शेकायचं नाही आहे. तवा गरम असताना आपल्याला मैद्याच्या पोळीला अशा प्रकारे सगळीकडे
शेकून घ्यायचं आहे, त्याला एका जागेवर ठेवायचं नाही आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेऊया. त्यानंतर लगेच जेव्हा असे व्हाईट बबल आपल्याला पोळीवर दिसतील, आपल्याला तव्यावरनं पोळी बाजूला काढायची आहे आणि अशा प्रकारे एकातनं 2 पोळ्या करून घ्यायच्या आहेत. जे लेयर आपण ठेवलेले ते अशा प्रकारे वेगळे होतील. एक लेयर काढून झाला की पुन्हा एकदा आपल्याला पोळी तव्यावर ठेवायची आहे आणि पांढरे बबल दिसायला लागले की पोळी बाजूला काढून आपल्याला अशा प्रकारे त्याचा आणखी एक लेयर काढून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. दिसायला अवघड दिसते, पण तुम्ही जेव्हा कराल तुम्हाला कळेल की अगदी सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे आपलं समोसाचं जे कवर आहे त्याचं मटेरियल ते रेडी आहे. आपण याला एका पेपरमध्ये किंवा कापडामध्ये झाकून ठेवूया, जेणेकरून ते कडक होणार नाही. तुम्ही इथे बघू शकता अगदी पातळ आणि मस्त असं कवर झालेलं आहे. घरामध्ये तुम्ही असं बनवून ठेवू शकता. समोसे बनवण्यासाठी आपण याला एकामध्ये 2 करून घेणार आहोत. तर बाजारामध्ये जे समोसाचे कवर मिळतात, ज्याला समोसा पट्टी म्हणतात, अशी आपली समोसा पट्टी घरामध्येच बनवून रेडी आहे. आता आपल्याला इथे मैदा आणि पाणी मिक्स करून एक मैद्याची स्लरी बनवून घ्यायची आहे. समोशामध्ये चिकन भरल्यावर समोशाला चांगल्या प्रकारे बंद करण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत, जेणेकरून आपले समोसे जे आहेत ते तळताना फुटणार नाही. तुम्ही इथे याची थिकनेस बघू शकता. एवढं थिक आपल्याला हे ठेवायचं आहे. आता आपण आपला समोसा बनवायला घेऊया. इथे मी एक शीट घेतलेली आहे मैद्याची. त्याला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. एका बाजूला आपण जी मैद्याची स्लरी केलेली आहे ती आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे आणि वरचा जो कॉर्नर आहे त्याचा थोडंसं अंतर सोडून आपल्याला अशा प्रकारे एक बोट पकडून दुसऱ्या बाजूने सुद्धा शीटला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे आपण जे आहे ते चिकनचं स्टफिंग भरणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता वरचा जो कॉर्नर आहे तो आपण थोडासा फोल्ड करून घेतलेला आहे, जेणेकरून तिकडे होल राहणार नाही आणि आपण जे चिकनचं स्टफिंग करणार आहोत ते लीक होणार नाही. आता आपण याच्यामध्ये आपलं स्टफिंग जे आहे ते भरूया. 2 चमचे स्टफिंग मी इथे भरलेलं आहे. आपण जी स्लरी केलेली आहे मैद्याची ती आपल्याला सगळ्या बाजूनी लावून घ्यायची आहे आणि आता आपण याला बंद करणार आहोत. चांगल्या प्रकारे आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. आतल्या बाजूने स्लरी लावून झाल्यावर आपण वरच्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे मैद्याची स्लरी लावणार आहोत आणि आपण याला आणखी एक फोल्ड करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला इकडे समोसा जो आहे तो बनून रेडी आहे. तुम्हाला जिथे वाटत असेल की ओपन होण्याची शक्यता आहे, तिथून तुम्ही आणखी एकदा मैद्याची स्लरी लावून अशा प्रकारे याला पॅक करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपला चिकन समोसा इथे रेडी आहे. आता आपण राहिलेल्या शीट्समध्ये सुद्धा स्टफिंग करून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे. समोसाच्या शीटला एका बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे, स्लरी लावायची आहे सगळीकडे, वरचा कॉर्नर आपल्याला सांभाळायचा आहे, थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण स्टफिंग भरून पुन्हा एकदा याला मैद्याची स्लरी लावून चांगल्या प्रकारे बंद करून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही टाईम घेऊनही करू शकता. घरामध्ये अशा प्रकारे समोसा तुम्ही करून खाऊ शकता. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोशाला आपण सगळ्या बाजूने चांगल्या प्रकारे प्रेस करून घेऊया, जेणेकरून ते तळताना लीक होणार नाहीत. तर आता आपलं तेल इथे गरम आहे आणि आपण आपले समोसास तळून घेणार आहोत. आपण ज्या पद्धतीने समोसा बनवले आहेत, समोसा बनवून झाल्यावर ते अगदी कुरकुरीत होतात, त्याला लेयर्स येतात आणि मस्त अशी रेसिपी बनवून तयार होते. थोडीशी टाईम घेणारी तुम्हाला वाटेल, पण जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला कळेल की अजिबात वेळ घेत नाही. पटकन अशी रेसिपी होते, खायला सुद्धा फार टेस्टी लागते. आपल्या समोश्यांना मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. हे समोसे तळत असताना आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि आपण याला मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता समोशांना मस्त असा रंग येत आहे. आपले चिकन समोसा इथे ऑलमोस्ट बनून रेडी आहेत आणि आपले चिकन समोसा इथे सर्व करण्यासाठी रेडी आहेत. अगदी कुरकुरीत, टेस्टी आणि ज्युसी असे हे चिकन समोसाज होतात. तर आजची आपली चिकन समोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी मस्त आहे, करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच पुन्हा एकदा एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार.